आज रामेश्वरजींच्या घरात सगळीकडे आनंद होता. आणि का नाही होणार? कारण त्यांची मुलगी रिया हिचे लग्न होते. रियाचा होणारा नवरा रोहित स्टेजवर आला होता. थोड्या वेळाने रिया देखील लग्नविधीसाठी स्टेजवर आली. रिया रोहितच्या शेजारी बसली. रोहित रियाच्या कानात कुजबुजला, हे बघ रिया, तुझ्या वडिलांना सांग की मी तुझ्याशी लग्न तेव्हाच करेल जेव्हा मला एक चमकदार फॉर्च्युनर गाडी मिळेल, तरच हे लग्न होईल, नाहीतर हे लग्न विसरून जा. शेवटच्या क्षणी रोहितने त्याच्या अटी रियासमोर मांडल्या. हे ऐकून रियाला धक्का बसला. आश्चर्याने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, तू हे काय म्हणतोयस रोहित? हे कसे शक्य आहे? माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी आधीच इतका खर्च केला आहे आणि ते तुला बाईक तर देत आहेत ना? रोहित म्हणाला, अरे आजकाल बाईक तर भिकारीही त्यांच्या मुलींना लग्नात देतात. तुम्ही किमान माझ्या नोकरीचा, माझ्या स्टेटसचा विचार तरी करायला हवा. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. मला बाईक भेट द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का? रोहितने रियाला अडवले, ज्यामुळे रिया संतापली आणि म्हणाली, तर तू एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतोस ना, मग तू स्वतःसाठी मोठी गाडी का घेत नाहीस? तू मोठी गाडी घेण्यासाठी आमच्या पुढे इतका भिकारी का झालास? हे ऐकून रोहित रागाने म्हणाला, तुला मला भिकारी म्हणण्याची हिंमत कशी झाली? लक्षात ठेव, तुझा साखरपुडा आधीच एकदा मोडला आहे आणि हे माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न करत आहे. मी तुमच्या सर्वांवर उपकार करत आहे. हे ऐकून रियाची नजर तिच्या वडिलांवर पडली, जे कामात व्यस्त होते. रोहित म्हणाला, तू काय विचार करत आहेस रिया? तुझ्या वडिलांना लवकर सांग, नाहीतर मी आत्ताच हे लग्न मोडून टाकेन. हे ऐकून रियाच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. आधी जे घडले होते तेच पुन्हा घडणार आहे असे वाटत होते. फक्त त्याबद्दल विचार करून रिया घाबरली. ती म्हणाली, हे बघ रोहित, आता शांत हो, मी माझ्या वडिलांना नंतर सांगेन. हे ऐकून रोहित रागाने म्हणाला, तुला समजत नाही का? मी तुला आधीच सांगितले आहे, हे लग्न तेव्हाच होईल जर मला मोठी फॉर्च्युनर कार मिळेल. रोहितचा मोठा आवाज ऐकून सर्वांनी त्या दिशेने पाहिले. रियाचे कुटुंबही पटकन स्टेजवर आले. रामेश्वरजींनी विचारले, काय झालं जावाई? रोहितने उत्तर दिले, मला आत्ताच एक नवीन फॉर्च्युनर कार हवी आहे, मगच हे लग्न होईल, नाहीतर नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. रामेश्वरजी खूप अस्वस्थ झाले. बाकीचे सर्वजण शोकात होते. विशेषतः लग्नातील पाहुणे ते आपापसात बोलू लागले, रोहित वेडा झाला आहे का? जर तसे असते तर त्याने आम्हाला आधीच सांगितले असते. आता अशा शेवटच्या क्षणी तो स्वतःसुद्धा मार खाईल आणि आम्हालाही मान खाली घालायला लावेल. सर्वांनी रोहितशी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रोहित ठाम राहिला आणि रियाला म्हणू लागला, या मुलीचा साखरपुडा आधीच दुसऱ्या कोणाशी तरी झाला होता, पण तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नाहीतर मला कोणाचेही उरलेले अन्न खाण्यात रस नाही. हे ऐकून रियाच्या भावाने रोहितला गालावर जोरदार थापड मारली. माझ्या बहिणीबद्दल इतके वाईट बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? पोलिसांना बोलावण्यात आले. ते येताच पोलिसांनी रोहितला अटक केली. तुम्ही हुंडा का मागत आहात, आणि तेही उघडपणे? रोहित म्हणाला, हा माझा हक्क आहे, यात हुंडा कुठून येतो? हे ऐकून पोलीस म्हणाला, तुम्हाला तुमचा हक्क इथे नाही तर तुरुंगात मिळेल. असे म्हणत त्याने रोहित आणि त्याच्या कुटुंबाला अटक करून घेऊन गेले. दरम्यान रिया जमिनीवर बसून मंडपाकडे पाहत होती, जे खूप सुंदर दिसत होते. पण त्याच मंडपात अचानक एक वादळ आले आणि रियाचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले. तिची अवस्था पाहून तिची आई सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. रिया आईला बिलगून रडत होती. आई रियाला सांत्वन देत म्हणाली, रिया, तू अशा माणसासाठी का रडतेस? शांत रहा, तो तुझा लायकच नव्हता. सावित्री तिच्या सुनेला म्हणाली, पूनम, रियाला घरी घेऊन जा. थोड्याच वेळात पूनम रियाला घरी घेऊन आली. घरी पोहोचल्यावर रिया थेट तिच्या खोलीत गेली आणि दार बंद केले. रोहितचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते, तुझी लग्नगाठ आधीच एकदा मोडली होती, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करून तुझ्याशी लग्न करत आहे, नाहीतर मला लग्न मोडलेल्या मुलीशी लग्न करण्यात रस नाही. तिला तिची आधीची लग्नगाठ आठवू लागली. तोही मुलगा हुंड्याचा लोभी होता, पण त्याने लग्नाआधीच हुंड्याची मागणी केली होती आणि त्यामुळे ते नाते आधीच तुटले होते. पण यात रियाचा काय दोष होता? पण आज रियाची काहीही चूक नसताना तिला ही शिक्षा का मिळाली? तिने याची कल्पनाही केली नव्हती. तिने अचानक तिचे सर्व दागिने काढून फेकले आणि मोठमोठ्याने रडू लागली. रियाचा आवाज ऐकून तिचे वडील हताश झाले. मुलीचे लग्न मोडल्याने ते आधीच खूप दुःखी होते. तिच्या खोलीत जाऊन वडील तिला समजावून सांगू लागले, तू तुझ्या वडिलांचे ऐकणार नाहीस का? वडिलांचे रडणे पाहून रिया क्षणभर घाबरली. ती काहीही सहन करू शकत होती, पण तिच्या वडिलांचे रडणे नाही. ती म्हणाली, मी ठीक आहे बाबा, आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. दरम्यान बाहेर उभी असलेली रियाची वहिनी पूनम स्वतःच कुजबुजू लागली, काय गोंधळ झालाय हा? तिचे आज लग्न होणार होते, पण आता ती पुन्हा घरी परतली आहे. मला माहीत नाही की माझे स्वातंत्र्य या घरात कधी येईल.
आणि माझा हा नवरा याला तर फक्त तिची दुःखी बहीण दिसते. मी आता हा नाटक सहन करू शकत नाही. सावित्रीने रामेश्वरांना सांगितले की तिला थोडा वेळ एकटे सोडा. काही क्षणापूर्वी आनंदाने भरलेले घर आता शोकात बदलले होते. दरम्यान पोलीस रोहितची खूप कानउघडणी करत होते. त्याचे कुटुंबीय रोहितला सोडून देण्याची आर्थेने विनंती करत होते. पण पोलीस म्हणाले, हे हुंडा प्रकरण आहे मॅडम, तो कधीही तुरुंगातून बाहेर पडणार नाही. पोलिसाने हे सांगताच रोहितच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. रियाच्या वडिलांनी, तिच्या भावाने तिला सांत्वन देत जे काही घडले ते विसरून जाण्यास सांगितले. देखाव्यासाठी रियाची वहिनी पूनम देखील तिच्याकडे गेली आणि तिला सांत्वन दिले. तिला सर्व काही विसरून तिच्या कामावर परत जाण्यास सांगितले, कारण तिला फक्त रियाच्या पैशात रस होता. हळूहळू एक आठवडा असाच गेला. पूनम स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना ती स्वतःच कुजबुजू लागली. ही रिया नाटक करते. ती तिच्या खोलीत राणीसारखी आराम करत आहे, तर मी इथे काम करून मरत आहे. तेवढ्यात सावित्री स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, पूनम, नाश्ता तयार आहे का? मला रियासाठी नाश्ता घेऊन जायचा आहे. काल रात्री तिने काहीच खाल्ले नाही. सावित्रीने रियासाठी नाश्त्याची प्लेट घेतली. तेवढ्यात पूनमने सावित्रीच्या हातातून प्लेट पटकन स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणाली, आई, मी रियासाठी नाश्ता घेऊन जाते. कदाचित ती माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. जर ती माझ्याशी बोलली तर तिचे मन हलके होईल. पूनम नाश्त्याची प्लेट घेऊन रियाकडे गेली आणि नाटक करत म्हणाली, रिया, नाश्ता करून घे. तू अशी किती दिवस घडलेल्या गोष्टीला धरून बसणार आहेस? कधीतरी तुला पुढे जावेच लागेल. असे म्हणत पूनमने रियासमोर नाश्त्याची प्लेट दिली. रिया नाश्ता करत असताना पूनम टोमणा मारत म्हणाली, रिया, तू अशीच घरात बसून राहिलीस तर तुझ्या डोक्यात सतत तेच विचार येत राहणार. आता हेच बघ, आधीच तुझ्या लग्नावर किती खर्च झाला आहे आणि ते झालेसुद्धा नाही, पण खर्च तर झालाच आहे ना. बाबांचे पेन्शन येते, त्यावर घरखर्च चालतो, आणि आता तुझा भाऊ एकटा तरी काय करणार? त्यांनी आधीच खूप कर्ज घेतलं आहे आणि तू कामावर जाण्याचा विचारही करत नाहीस. वहिनीचे शब्द रियाच्या हृदयात बाणासारखे घुसले होते. ती म्हणाली, हो वहिनी, तू बरोबर बोलत आहेस. मी आता लगेच निघतेय. असं म्हणत रियाने नाश्ता तिथेच सोडून दिला. पूनम म्हणाली, रिया, आधी नाश्ता कर, नाहीतर तू म्हणशील की वहिनीने मला जेवूसुद्धा दिले नाही. काही क्षणांनी रियाने तिची पर्स उचलली आणि घराबाहेर पडली. तेवढ्यात सावित्रीने मागून हाक मारली, पण पूनम आईला अडवत म्हणाली, आई, रिया बँकेत जात आहे. ती म्हणत होती की ती घरीच बसून राहिली तर ते सर्व विचार तिच्या मनात सतत येत राहतील. रिया अशा प्रकारे निघून जात आहे हे सावित्रीला जरा विचित्र वाटले, पण ती काहीच बोलली नाही. रिया काही अंतर चालत असतानाच तिला काही लोक तिच्या लग्नातील घडलेल्या घटनेबाबत बोलत होते. काहींनी रियाला दोष दिला तर काहींनी त्या मुलाच्या कुटुंबावर आरोप लावले. ती खूप दुर्दैवी आहे, पण हिला बाहेर यायची इतकी घाई काय होती? त्यांचे शब्द ऐकून रियाला प्रत्येक पाऊल उचलणे कठीण वाटले. मोठ्या कष्टाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि वेगाने पुढे जात होती. दुसरीकडे एक आठवडा उलटून गेला होता, पण रोहित अजूनही तुरुंगात होता. त्याच्या पालकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले होते, पण सर्व व्यर्थ गेले. त्याची अवस्था पाहून त्याची आई विमला रडू लागली आणि ओरडली, रोहित बेटा, तू हे काय केलेस? तुझ्या एका चुकीमुळे तू तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेस. तुला आपल्या घरात काय कमी होती? तू स्वतः गाडी खरेदी करू शकला असतास, मग सर्वांसमोर भीक मागण्याची काय गरज होती? सर्व काही इतके चांगले चालले होते. रियासारखी सुंदर आणि हुशार मुलगी तुझी जीवनसाथी होणार होती आणि तू सर्व काही एका क्षणात गमावलेस. तू फक्त तुझे स्वतःचेच नाही तर तिचेही आयुष्य उद्ध्वस्त केलेस. हे ऐकून रोहितने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला, आई, बाबांच्या बोलण्याने मी भारावून गेलो होतो. त्यांनीच मला हे सर्व करायला सांगितले की मुलीचे कुटुंब असहाय्य आहे. शेवटच्या क्षणी आपण जे काही मागू ते त्यांना द्यावेच लागेल. हे ऐकून विमलाजींनी तिच्या पतीकडे पाहिले, जो डोके टेकवून उभा होता. ती म्हणाली, मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही एवढं नीच काम कराल, पण आता मला समजलं आहे. तू काय म्हणत आहेस यात तुझी चूक नाहीये रोहित, तर चूक तुझ्या वडिलांची आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तू माझ्याशी अशाच प्रकारे लग्न केलंस तेव्हा तू लग्नाच्या विधीमध्ये असाच थांबला होतास आणि माझ्या घरच्यांना हुंडा मागितलास. जर त्यावेळी आम्ही तुम्हालाही असेच बाहेर काढले असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. तुम्हाला काय वाटलं होतं की काही वर्षांपूर्वी जे घडलं आहे ते आतासुद्धा सांभाळलं जाईल, म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या हातांनी उद्ध्वस्त केलेत. असं म्हणत विमला रडत रडत तिथून निघून गेली. रोहितला आता त्याची गंभीर चूक लक्षात येत होती. तो त्याच्या वडिलांकडे म्हणजेच महेशकडे तक्रार करत असल्यासारखा पाहत होता. त्याचे वडील म्हणाले, काळजी करू नकोस रोहित, मी काहीतरी करेन आणि तुला लवकरच इथून बाहेर काढेन. दरम्यान रिया बँकेत पोहोचली होती. तिच्या मनात शेकडो विचार येत होते. तिच्या कानात अजूनही त्या महिलांचे शब्द घुमत होते. तिला लगेच निघून जावेसे वाटले, पण दुसऱ्याच क्षणी तिला तिच्या वहिनीचे शब्द आठवले. कसे तरी धाडस एकवटून ती आत गेली आणि तिने जे कल्पना केली होती तेच घडले.
संपूर्ण कर्मचारी रियाला पाहत होते आणि सर्वजण कुजबुजत होते, पण रियाने सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या खुर्चीवर जाऊन बसली. तेवढ्यात तिच्या सहकारीने विचारले, रिया, तुम्ही इतक्या लवकर परत आलात? तुम्ही तुमच्या लग्नानंतर फिरायला नाही गेलात का? त्या बिचारीला काहीच कळले नाही, म्हणून तिने तिला थेट विचारले. रियाला असे वाटले की आता सर्वांमध्ये हीच चर्चा सुरू राहणार, सगळे तिच्यावर हसणार, जे तिला सहन होणार नाही. म्हणून ती पटकन तिची पर्स घेऊन निघून गेली. तिची मैत्रीण तिला हाक मारत राहिली, पण तिने मागे वळून पाहिले नाही. घरी पोहोचताच रिया थेट तिच्या खोलीत गेली. तिला असे पाहून सर्वांना धक्का बसला. विशेषतः तिची वहिनी विचार करू लागली, ही आत्ताच तर गेली होती आणि इतक्या लवकर परत कशी आली? तेवढ्यात रियाचे पालक तिच्या खोलीत गेले आणि रडत रडत रियाने त्यांना सर्व काही सांगितले. हे ऐकून बाहेर उभ्या असलेल्या तिच्या वहिनी पूनम विचार करू लागली, हे सर्व हिचे बहाणे आहेत. ती फक्त काम टाळण्यासाठी सर्व नाटक करत आहे. ती असे बोलत आहे जणू काही संपूर्ण जग तिच्या मागे लागले आहे. सावित्रीजींनी तिच्या मुलीला मिठी मारली. रामेश्वरजींना त्यांच्या मुलीची अवस्था पाहून सहन झाले नाही, म्हणून ते बाहेर पडले. पूनम त्यांच्या मागे गेली आणि त्यांना टोमणा मारत म्हणाली, बाबा, तुम्ही तुमच्या हट्टीपणाचे परिणाम पाहिले आहेत. मी तुम्हाला खूप वेळा सांगितले होते की रियाचे लग्न माझ्या भावाशी करा, पण तुम्ही माझे ऐकले नाहीत. मान्य आहे, तो कमी शिकलेला आहे, कधी कधी ड्रिंक करतो. मी माझ्या मुलीला आयुष्यभर घरीच ठेवेन, पण मी त्याच्याशी लग्न लावून देणार नाही. तुम्ही माझ्या भावाबद्दल हेच बोलला होता ना? तर रियासाठी आता तुम्ही असा कसा राजकुमार शोधला आहात? आता बसली आहे ना ती कायमची घरी. मला तर भीती वाटते की ती वेडी तर होणार नाही ना? आणि या सगळ्यासाठी तुम्ही एकटेच जबाबदार आहात बाबा. ती बडबडत बाहेर पडली. तिचे शब्द रामेश्वरजी सहन करू शकले नाहीत. ते आधीच हृदयरोगी होते. दुसऱ्याच क्षणी ते वेदनेने जमिनीवर कोसळले. बाहेर एक धडधडणारा आवाज आला. सर्वांना धक्का बसला आणि सर्व लगेचच बैठकीच्या खोलीत धावले. पण ते येईपर्यंत खूप उशीर झाला होता. रामेश्वरजी जमिनीवर निर्जीव पडले होते. रिया, सावित्रीजी जोरजोरात ओरडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. पूनमला खूप भीती वाटत होती की जर कोणाला कळले की तिच्या कठोर शब्दांमुळे हे सर्व घडले आहे तर कोणीही तिला सोडणार नाही, विशेषतः तिचा नवरा. म्हणून ती एका कोपऱ्यात नाटकं करत उभी राहिली. डॉक्टर म्हणाले, माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. विशेषतः रियावर जणू काही वीज कोसळली. तिचे वडील कुटुंबातील तिच्या सर्वात जवळचे व्यक्ती होते, ज्यांना ती तिचे सर्व दुःख उघडपणे सांगू शकत होती. आणि आज देवाने त्यांना दूर नेले होते. पुन्हा एकदा सर्व नातेवाईक जमले. एका महिलेने म्हटले, बिचारी रिया, किती दुर्दैवी आहे. हे सर्व तिच्या काळजीनेच झाले असावे. तिचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यामुळेच तिच्या वडिलांना धक्का बसला असेल. जसजसा वेळ गेला तसतसे सर्व नातेवाईक निघून गेले. पण त्यांनी रियाच्या मनात खोलवर छाप सोडली की तिच्या वडिलांचा मृत्यू तिच्यामुळेच झाला आहे. रिया आधीच निराश झाली होती आणि आता तिच्यावर त्यांच्या मृत्यूचा आरोप केला जात होता. हळूहळू ती नैराश्यात बुडाली. सावित्रीजी पूर्णपणे गप्प झाल्या होत्या. घरी काय चालले आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. रियाची ही अवस्था अशीच होती. तिने नोकरी सोडली होती आणि पूनमने ही संधी साधून तिचा पती रमेशच्या कानात विष घालायला सुरुवात केली. ती म्हणाली, हे बघ रमेश, रियाचे लग्न मोडले आणि आता तिने नोकरी देखील सोडली आणि म्हणूनच बाबांना हृदयविकाराचा झटका आला असावा. जर तिने आधीच तिचा साखरपुडा मोडला नसता तर आपल्याला आजचा सामना करावा लागला नसता. रमेश म्हणाला, पूनम, तू हे काय म्हणतेस? रियासाठी तो मुलगा चुकीचा होता आणि त्याला हुंडाही हवा होता. रियाची यात काही चूक नाही. तेव्हा पूनम म्हणाली, ठीक आहे, मी मान्य करते की त्यांना हुंडा हवा होता, पण यात माझ्या चुलत भावाचे काय चुकले आहे? तो थोडा कमी शिकलेला आहे, थोडासा मद्यपान करतो आणि तूही कधी कधी मद्यपान करतोच ना? पण मी तुझ्याबद्दल कधीच तक्रार करत नाही. आणि तुझ्या बहिणीला प्रत्येक मुलामध्ये दोष शोधण्याची सवय आहे आणि बघ, तिच्या याच सवयीमुळे बाबा आता आपल्यात नाहीत. पूनम त्याला जिंकण्याचा प्रयत्न करत होती आणि तिचे शब्द रमेशवर परिणाम करू लागले होते. दरम्यान रोहितचे वडील त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. पण त्याच्या वकिलाने त्याला स्पष्टपणे सांगितले, जर मुलीच्या कुटुंबाने केस मागे घेतली तर रोहितची सुटका होऊ शकते, अन्यथा रोहितची लवकर सुटका होणे अशक्य आहे. आता तुम्हालाच काहीतरी करावे लागेल, म्हणजेच मुलीच्या कुटुंबाला काही पैसे देऊन बघा. कदाचित ते केस मागे घेतील. त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी रोहितचे वडील रियाच्या घरी निघाले. पण पूनम त्यांना बाहेर भेटली. ते म्हणाले, हे बघ बेटा, मी कबूल करतो की आमच्याकडून चूक झाली आहे, पण जे झाले आहे ते पूर्ववत तर करता येणार नाही. कृपा करून माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा आणि ही केस मागे घ्या. त्यासाठी मी तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायलाही तयार आहे. 1,00,000 रुपये देण्याचे सांगताच पूनमचे डोळे चमकले आणि म्हणाली, ठीक आहे, मी रियाला समजावून सांगते. तुम्ही आज रात्री पैसे घेऊन घरी या. असे म्हणून तिने तिचा नवरा रमेशला हे सर्व काही सांगितले. त्यालाही पूनमचे शब्द खरे वाटले. रमेशने होकार दिला. आता तिला फक्त रियाला पटवून द्यायचे होते. ती रियाकडे गेली आणि म्हणाली, रिया, रोहितवर दाखल केलेला खटला मागे घे. हे ऐकून रियाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. पूनम म्हणाली, माझ्याकडे असे पाहू नकोस रिया.
त्या बदल्यात ते आपल्याला 1,00,000 रुपये देत आहे. तू कधी 1,00,000 रुपये पाहिले तरी आहेस का? एक तर तू तुझे काम सोडून घरी बसली आहेस. आता तुझ्या भावालाच घर चालवायचे आहे आणि तुझ्या अपूर्ण लग्नाचे कर्जसुद्धा फेडायचे आहे. तर मी जे सांगते त्याचा विचार कर. असे म्हणून ती निघून गेली. त्या रात्री उशिरा जेव्हा रोहितचे वडील पैसे घेऊन घरी आले तेव्हा पूनम खूप आनंदी होती. पैशांची बॅग रोहितचे वडील पूनमसमोर ठेवली आणि म्हणाले, रिया केस मागे घेण्यास तयार झाली आहे का? पूनमने पैशांकडे लोभाने पाहिले आणि म्हणाली, हो नक्कीच. तेवढ्यात रिया बाहेर आली आणि तिने पैशांची बॅग उचलून फेकून दिली. तुमचे पैसे घेऊन येथून निघून जा. मी आधीच माझे वडील गमावले. ज्या माणसाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि तरीही तुम्हाला त्याला तुरुंगातून बाहेर काढायचे आहे? आत्ताच्या आत्ता येथून निघून जा. रियाचा राग पाहून रोहितचे वडील म्हणाले, रिया, मी कबूल करतो की आमच्याकडून चूक झाली आहे. तुला हवे असल्यास तू आणखी पैसे घेऊ शकतेस, पण माझ्या मुलाला बाहेर काढण्यास मदत कर. काका, तुम्ही भलेही आम्हाला आणखी पैसे द्याल, पण हे पैसे माझ्या वडिलांना परत आणतील का? तुम्ही माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. तुमचा आणखी अपमान होण्यापूर्वी येथून निघून जा. रियाचा राग पाहून रोहितचे वडील निराश होऊन मागे हटले. ते निघून गेल्याच पूनमने रियाला फटकारले, तू हे काय केलेस रिया? तू लक्ष्मीला लाथ मारलीस जी स्वतःहून आपल्या घरी आली होती. तिने असे म्हटले आणि रियाच्या गालावर तिच्या वहिनीने जोरदार थाप मारली. रमेश अचानक पूनमवर ओरडला आणि पूनमने त्याला फटकारले, माझ्यावर ओरडू नकोस. माझ्यावर तुझ्या बहिणीने काय केले ते बघ. 1,00,000 रुपये होते. तू कधी इतके पैसे पाहिले तरी आहेस का? आयुष्यभर काम केले तरी तू इतके पैसे कमवू शकणार नाहीस. पूनमचे शब्द रमेशवरही परिणाम करू लागले होते. 1,00,000 रुपयांचा लोभ त्याच्या मनात रुजला. आता पूनम बरोबर होती आणि रिया कशी चुकीची होती. तू हे काय केलेस रिया? तुला इतके पैसे मिळत होते आणि तू ते सर्व वाया घालवलेस. भावाचे शब्द ऐकून रिया आश्चर्यचकित झाली. ज्या भावाचे एका काळी तिच्यावर खूप प्रेम होते, आज तोच भाऊ तिच्या विरुद्ध झाला होता. रिया म्हणाली, भाऊ, तू हे पैसे पाहतोस, पण त्या पैशाने आपल्या वडिलांचा खुनीही तुरुंगातून सुटेल, ते तुला दिसत नाही का? रमेश आणि पूनम म्हणाले, मग रोहित तुरुंगात राहिला तर काय बाबा परत येतील का? रिया निराश झाली. तिला तिच्या भावा आणि वहिन्यांचा तिरस्कार वाटला. दादा आणि वहिनी इतके लोभी कसे असू शकतात? आज बाबा माझ्यासोबत असते तर इतके सर्व घडलेच नसते. तुम्ही मला सोडून का गेलात बाबा? मग ती तिच्या आईकडे गेली, जी खुर्चीवर बसून सर्व काही ऐकत होती. रिया तिच्याकडे आल्यावर तिने तिचे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागली. दरम्यान रागाने भरलेल्या पूनमने रमेशला तिच्या बहिणीला समजावून सांगितले, किंवा तू कुठूनही 1,00,000 रुपये आणण्यास सांगितले. रमेश म्हणाला, पूनम, आता तू सर्व मर्यादा ओलांडत आहेस. पूनम, मी 1,00,000 रुपये कुठून आणणार? पूनम म्हणाली, ठीक आहे, मग रिया आणि माझ्यामध्ये तू कोणताही अडथळा आणू नकोस. आता बघा, केस मागे घेण्यासाठी तिला कसे पटवायचे हे मला नीट माहिती आहे. ठीक आहे, तुला जे काही करायचे आहे ते कर. मी तुमच्यात काहीही बोलणार नाही. हे ऐकून पूनमचा चेहरा धूर्त हास्याने उजळला. तिने लगेच रोहितच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली, काका, आज घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमची माफी मागते. मला फक्त 1 आठवडा द्या. मी स्वतः रियाला तिकडे घेऊन जाईन. रोहितचे वडील म्हटले, ठीक आहे. असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. पूनमने स्वतःशी विचार केला, आता मी तुझे काय करते ते बघ रिया. तू स्वतःच केस मागे घेशील. मला काहीही झाले तरी ते 1,00,000 रुपये हवे आहेत. मी त्यासाठी काहीही करेन. दुसरीकडे सावित्रीजी रियाला म्हणाल्या, रिया, तू रोहितला शिक्षा दिलीस, पण तुझी कोणतीही चूक नसताना तू भोगत असलेल्या शिक्षेचे काय? तू स्वतःला एका खोलीत बंद केले आहेस. तू तुझी नोकरीही सोडली आहेस. मग रिया म्हणाली, मी विचलित झाले होते आई. मला काहीच समजले नाही. मी जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करते तितकेच सगळे मला पुन्हा मूळ स्थितीत आणतात. लोकांचे टोमणे अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. सगळी काही माझीच चूक आहे असेच मला सतत वाटत राहते. जणू मुलगी असणं चुकीचं आहे. सावित्री म्हणाली, रिया बेटा, तू आता खूप रडलीस, पण आता तुला सगळ्यांना तोंड द्यावं लागेल. हो आई, तू बरोबर आहेस. रिया आपले अश्रू पुसत स्वयंपाकघरात दूध गरम करायला गेली. इतक्यात पूनम तिच्या विचारात हरवली. तिला झोप येत नव्हती. स्वयंपाकघरात खळखळणारा आवाज ऐकून ती उठून बाहेर आली. ती स्वयंपाकघरात गेली आणि रिया तिथे दुधाचा ग्लास घेऊन उभी असलेली दिसली. हे पाहून पूनमने तोंड फिरवले. ती म्हणाली, हे दूध, हे सर्व अन्नपदार्थ पैसे देऊन घेता येतात आणि तुम्ही ते फुकटचे खात आहात. असं म्हणत ती हसली आणि निघून गेली. रिया तिच्याकडे दुर्लक्ष करत तिच्या आई सावित्रीला दूध घेऊन गेली. तिने तिचा लॅपटॉप उघडला आणि रात्री उशिरापर्यंत नोकरी शोधू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया नव्या उत्साहाने उठली. तिने आता तिच्या चुका दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच ती त्या दिवशी मुलाखतीला जाणार होती. थोड्या वेळाने रिया तिची पर्स घेऊन बाहेर आली आणि पूनम तिला पाहून थक्क झाली. तेवढ्यात त्यांची मूलकरीण कांताबाई आली. तिला पाहून पूनम म्हणाली, तिथेच थांबा कांताबाई, उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही. हे ऐकून कांताबाई घाबरल्या. काय झालं ताई?
मी काही चूक केली का? पूनमने रियाकडे पाहिले आणि म्हणाली, नाही, तुझी चूक नाही. माझ्याकडे आता तुला देण्यासाठी पैसे नाहीत. माझा नवरा 2 लोकांना मोफत जेवू घालण्यासाठी आणि नंतर मोलकरणीसाठी पैसे देणे इतपत कमवत नाही. त्यामुळे तू दुसरीकडे काम बघायला सुरुवात कर. रियाला पूनम वहिनी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे ते समजले होते. पूनम मनातल्या मनात आनंदी होती की आता आई आणि मुलगी दोघांनाही घरातील सर्व कामे करावी लागतील, मग त्यांना समजेल. पण पुढच्याच क्षणी रियाने तिच्या आशा धुळीस मिळवत म्हटले, तू अगदी बरोबर बोलत आहेस वहिनी. तू काम न केल्याने तुझे वजन दिवसेंदिवस वाढतच आहे. मग मोलकरणीकडे पाहून रिया म्हणाली, कांताबाई, तू आईची आणि माझी खोली स्वच्छ करत जा. वहिनी तिचे आणि बाकीचे काम स्वतः करेल आणि मी तुला पैसे देईन. ठीक आहे रियाताई, असे म्हणत कांताबाई सावित्रीच्या खोलीत गेल्या आणि रिया घराबाहेर पडली. पूनम तिला जाताना पाहत राहिली. थोड्याच वेळात रिया एका ऑफिसमध्ये मुलाखती देण्यासाठी आली होती. इतर बरेच लोकही मुलाखतीची वाट पाहत होते. रिया एका बाजूला जाऊन बसली. तेवढ्यात एक मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, तुम्हाला 20 मिनिटांत बोलावले जाईल, तोपर्यंत कॉफी घ्या. असे म्हणत तो परत आत गेला. तो निघताच एक बाई सर्वांसाठी कॉफी घेऊन आली, पण ती पायऱ्या उतरताना जोरात खाली पडली आणि सगळी कॉफी सांडली आणि सर्वजण तिच्याकडे धावत आले. रियाही आली आणि म्हणाली, यांना खूप लागले असे दिसते. या मावशींना लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. तेवढ्यात आतून आवाज आला, मुलाखती सुरू झाल्या आहेत. मिस प्राची, आत या. प्राची नावाची एक मुलगी उठून आत गेली आणि ती आत जाताच सर्वजण आपलाही नंबर येईल असे म्हणून पुन्हा ऑफिस बाहेर येऊन थांबले. रियाने आश्चर्याने त्या सर्वांकडे पाहिले. सगळे आपापल्या कामात इतके व्यस्त होते, कोणीही त्या पडलेल्या महिलेकडे पाहतही नव्हते. रियाने तिथे उभ्या असलेल्या लोकांना सांगितले, मी लवकर ऑटो घेऊन येते, मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. तेवढ्यात तिथे उभा असलेला एक मुलगा म्हणाला, मॅडम, आता तुमचाच मुलाखतीसाठी नंबर येईल. जर तुम्ही निघून गेलात तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. रिया म्हणाली, ठीक आहे भाऊ, आधी या मावशींचा जीव महत्त्वाचा आहे. असं म्हणून तिने एका ऑटो करून त्या मावशींना हॉस्पिटलमध्ये नेले. बाकीचे सर्वजण तिथेच उभे होते. इंटरव्ह्यूसाठी त्यांची पाळी येण्याची वाट पाहत होते. रिया हॉस्पिटलला निघाल्यावर एक मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, चला मित्रांनो, तुमचा वेळ वाया घालू नका. ज्या महिलेने नुकतेच त्या मावशींना इथून नेले होते तिला काम मिळाले आहे. आमचे बॉस तुमच्या सर्वांमध्ये माणुसकी आहे की नाही हे पाहू इच्छित होते. बाहेरचे सर्वजण ओरडू लागले, आमच्यासोबत तुम्ही असे कसे करू शकता? गोंधळ ऐकून विकास बाहेर आला आणि म्हणाला, तुम्हाला सर्वांना इतरांच्या जीवापेक्षा तुमच्या नोकरीची जास्त काळजी आहे आणि ज्यांच्यात माणुसकी नाही त्यांना माझ्या ऑफिसमध्ये स्थान नाही. तुम्ही सर्व निघून जाऊ शकता. विकासने हे सांगितले आणि तो त्याच्या केबिनमध्ये परत गेला. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून कंपनीचा मालक विकासची आई होती आणि मुलाखती घेणाऱ्यांना ओळखण्यासाठी हे सर्व एक युक्ती होती. दरम्यान रिया त्या महिलेला घेऊन रुग्णालयात आली होती. एका नर्सने तिला सांगितले आणि त्या मावशींसोबत आत गेली. रिया तिची फाईल मागे ठेवून घाईघाईने बाहेर पडली. ती निघताच त्या मावशींनी पटकन डोळे उघडले आणि म्हणाल्या, माफ करा सिस्टर, मला काहीही झाले नाही. आणि नर्सने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. दरम्यान रियाला काळजी वाटत होती की जर तिला नोकरी मिळाली नाही तर तिची वहिनी तिचे आयुष्य दुःखद करेल. तिला स्वतःची नाही तर तिच्या आईची काळजी होती. या सर्व विचारात ती आत गेली आणि मनोरमाजी म्हणजेच त्या मावशी शुद्धीवर आल्याचे पाहून ती पटकन तिच्याकडे गेली आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? तुमचे घर कुठे आहे? तुमच्या घरी कोण आहे? मला सांगा, मी त्यांना फोन करून कळवते. रियाने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले. मग मनोरमाजी निष्पाप चेहरा करत म्हणाल्या, मी तुला काय सांगू बेटा, मला मुलगा आहे पण तो माझी अजिबात काळजी घेत नाही. तो या वयातही मला काम करायला लावतो. मला बरे वाटत नाहीये, पण काही फरक पडत नाही बेटा. तू फक्त त्याला फोन करून इथे घेऊन ये. हे ऐकून रिया रागावली. तिला वाटले की आजकालच्या मुलांमध्ये काय बिघाड आहे कळत नाही. माझा एक भाऊ आहे, त्याला त्याच्या आईचीही पर्वा नाही, आणि आता या मावशींचा मुलगा. काकू, मला तुमचा नंबर द्या, मी त्याला फोन करते. पुढच्याच क्षणी रियाने विकासला कॉल ट्रान्सफर केला. विकास त्याच्या आईची अधीरतेने वाट पाहत होता. त्याची आई अजून का आली नाही? तेवढ्यात त्याचा फोन वाजला. रिया रागाने म्हणाली, हॅलो, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही तुमच्या आईला या वयात ती आजारी असताना कामाला लावताय. किती बेफिकीर मुलगा आहेस तू. रियाने तिचा जवळजवळ सर्व राग विकासवर काढला. दरम्यान मनोरमाजी मनातल्या मनात हसत होती. विकास दुसऱ्या बाजूने बोलला, सॉरी मॅडम. रिया म्हणाली, तुमची ही इंग्रजी बडबड थांबवा आणि लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या. तुमची आई तिथेच आहे. असं म्हणत रियाने फोन ठेवला आणि विकासला समजले की त्याच्या आईने हेच सर्व केले आहे. तो पटकन हॉस्पिटलमध्ये गेला. दरम्यान रियाची चौकशी करत मनोरमाजी म्हणाली, मुली, माझ्यामुळे तू तुझी नोकरी गमावलीस. रियाने उत्तर दिले, ठीक आहे काकू, माझी नोकरी तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. हे ऐकून मनोरमाजीला दिलासा मिळाला. तेवढ्यात तिचा मुलगा विकास आला आणि त्याने त्याच्या आईकडे तक्रारदार नजरेने पाहिले. आई, तू बरी आहेस ना? रिया त्याच्याकडे रागाने पाहत होती.
त्याने टेबलावरून रियाची फाईल उचलून ती पाहत विकास म्हणाला, मॅडम, काहीही बोलण्यापूर्वी माझे एकदा लक्षपूर्वक ऐका. अभिनंदन मिस रिया, तुमची निवड झाली आहे आणि ही माझी मुलाखत घेण्याची पद्धत आहे. तुम्ही त्यात उत्तीर्ण झाला आहात आणि मी तोच बॉस आहे ज्याला तुम्ही आतून शिव्या देत आहात. आणि आजारी असल्याचे भासवत बेडवर पडलेली ही महिला दुसरी कोणी नसून माझी आई म्हणजेच ऑफिसची प्रमुख मनोरमा देवी आहे. हे ऐकून रियाला खूप विचित्र वाटले. विकास म्हणाला, शांत व्हा मिस रिया, तुम्ही त्यावेळी जे बरोबर होतं तेच केलेत. यात वाईट वाटण्याची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही आता घरी जाऊ शकता आणि उद्यापासून 9 वाजता तुम्ही ऑफिस जॉईन करू शकता. रियाला विश्वासच बसत नव्हता की तिला नोकरी मिळाली आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद साहेब, असं म्हणत ती आनंदाने घरी निघून गेली. निघताना मनोरमाजी विकासला म्हणाली, विकास, मला ही मुलगी खूप आवडली. तिचे साधेपणाने भरलेले सुंदर हृदय आहे आणि मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. विकास म्हणाला, आई, मी लग्नासाठी नाही तर नोकरीसाठी मुलाखत घेत होतो. चल, आता ऑफिसला जाऊया. दरम्यान रिया आनंदाने घरी जात होती, पण तिच्या मनात कुठेतरी विकास रंगाळत होता. इतका मोठा उद्योगपती आणि अहंकाराचाही लवलवशही नव्हता. घरी पोहोचल्यानंतर तिने प्रथम तिच्या आईला आनंदाची बातमी सांगितली, पण पूनमचा चेहरा पडला. आता तिला तिच्याकडून 1 लाख रुपये निसटताना दिसत होते. दुसऱ्या दिवशी रिया ऑफिसला गेली. ती परिश्रमपूर्वक काम करत होती. विकासला तिचे काम पाहून खूप आनंद झाला. मनोरमाजीला आधीच ती आवडू लागली होती. रिया आता पूर्वीसारखी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. एका संध्याकाळी ऑफिसमध्ये उशीर झाला होता, म्हणून मनोरमाजी म्हणाली, चल बेटा, मी तुला घरी सोडते. रिया तिच्या आग्रहाला आवर घालू शकली नाही आणि गाडीत बसून घरी निघून गेली. मनोरमा आणि रिया गप्पा मारत राहिले. थोड्या वेळाने रिया म्हणाली, इथेच थांबा, माझे घर अगदी समोर आहे. विकासने गाडी थांबवली आणि थँक्यू सर आणि मॅडम म्हणत रिया तिच्या घरी जाऊ लागली. पण संभाषणाच्या मध्येच ती तिचा फोन गाडीत विसरली. घरात जाताच ती समोरचे दृश्य पाहून थक्क झाली. तिच्या वहिनीने तिच्या खोलीतून सर्व सामान बाहेर काढून स्टोर रूममध्ये ठेवले होते. तिचा भाऊ रमेश बाजूलाच उभा होता. रिया म्हणाली, वहिनी, तू हे काय करतेस? माझे सामान कुठे घेऊन जात आहेस? आणि पूनमने उत्तर दिले, तुझे सामान स्टोर रूममध्ये ठेवले जात आहे आणि आजपासून तू तुझ्या आईच्या खोलीत राहणार आहेस. आम्ही तुझी खोली भाड्याने दिली आहे. रिया ओरडली, पण का? रमेश म्हणाला, रिया, ओरडण्याची गरज नाही. सध्या घराची परिस्थिती चांगली नाही आणि तुझ्या लग्नाचे कर्ज अजून फेडले गेले नाही. मग पूनम म्हणाली, हो, आणि तिचे अजून लग्नही झाले नाही. रिया म्हणाली, पण ही माझी खोली आहे. हे ऐकून रमेश तिला ओरडला, हे काय म्हणतेस माझी खोली? तू कोणत्या हक्काने माझी खोली म्हणत आहेस? मुलींना कोणत्या प्रकारच्या खोल्या असतात? लग्नानंतर तू तुझ्या घरी जाशील आणि तिथे हा हक्क दाखव. इथे तुझे काहीही नाहीये. रियाच्या डोळ्यात अश्रू आले. पूनमने टोमणा मारला, मला वाटत नाही की तुझे आता कोणासोबत लग्न होईल. जिचे 2दा लग्न मोडले आहे त्यांनी लग्नाचे स्वप्न पाहणे थांबवावे. तू तर आयुष्यभर आमचे रक्त शोषून घेशील. पूनमच्या कठोर शब्दांनी रियाचे हृदय पूर्णपणे तुटले. सावित्री रियाला तिच्या खोलीत घेऊन गेली. दारात उभ्या असलेल्या विकास आणि मनोरमाजीने हे सर्व ऐकले होते आणि तिला तिचा फोन देण्यासाठी आले होते, पण ते फोन न देताच निघून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रिया ऑफिसला गेली तेव्हा विकासने रियाचा फोन तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, तू काल गाडीत तुझा फोन विसरली होतीस. रियाने विकासचे आभार मानले. धन्यवाद साहेब, असे म्हणून ती निघून गेली. संध्याकाळ झाली होती, पण विकास आणि मनोरमाजी यांनी रियाला एकदाही हसताना पाहिले नाही. ती नेहमीच विचारात आणि उदास राहत होती. संध्याकाळ होताच रिया घरी निघाली. नेहमीप्रमाणे ती तिच्या आईच्या खोलीत गेली. तेवढ्यात सावित्री तिच्यासाठी चहा घेऊन आली. रिया थकलेल्या पावलांनी बसली. आम्ही आत येऊ शकतो का? मागून आवाज आला आणि रियाने मागे वळून पाहिले. विकास आणि मनोरमाजी काही सामान घेऊन उभे होते. घराबाहेर एवढी मोठी गाडी पाहून पूनमचे डोळे विस्फारले. रियाने आईला सांगितले, आई, हे माझे बॉस आहेत आणि ही त्यांची आई आहे. मनोरमाजी सावित्रीजींना म्हणाली, सावित्रीजी, आम्हाला तुमच्याकडे असलेली तुमची सर्वात मौल्यवान वस्तू मागायला आलो आहोत. सावित्रीजी प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, मला समजत नाहीये की माझ्याकडे अशी कोणती मौल्यवान वस्तू आहे. सांगा मॅडम, मी तुम्हाला काय देऊ शकते? मनोरमाजी म्हणाली, आम्हाला तुमच्याकडून तुमची मुलगी हवी आहे. मी माझा मुलगा विकाससाठी रियाचा हात मागायला आली आहे आणि मी शगुनसुद्धा आणला आहे. हे ऐकून जवळ उभ्या असलेल्या पूनमने मान वळवली. रियाने आश्चर्याने विकासकडे पाहिले. विकास म्हणाला, मला तू आवडतेस रिया आणि मला तू माझी जीवनसाथी व्हावे असे वाटते. तुम्ही काय म्हणता आहात विकास साहेब? हे अशक्य आहे, असं म्हणत ती आत निघून गेली. मनोरमाजींनी विकासला रियाकडे जाण्याचा इशारा केला. दरम्यान पूनम स्वतःशीच विचार करत होती, एवढ्या मोठ्या कुटुंबाकडून आलेला प्रस्ताव, रियाचे तर नशीबच उघडेल. ती विलासी जीवन जगू लागेल, जे मी कधीही मान्य करणार नाही. मी या लोकांना तिचे सत्य सांगूनच राहील. विकास रियाकडे गेला आणि म्हणाला, माझे ऐक रिया. रिया म्हणाली, नाही साहेब, तुम्हाला जे हवे आहे ते होऊ शकत नाही, कारण तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहिती नाही.
तुम्हाला माहिती नाही की माझे लग्न आधीच मोडले आहे. विकास म्हणाला, मला काही फरक पडत नाही रिया. सावित्रीजी म्हणाली, कृपया तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. संधी पाहून पूनम मनोरमाजीच्या शेजारी बसली आणि म्हणाली, तुम्ही आमच्या रियासाठी लग्नाचा प्रस्ताव आणला आहात हे खूप छान आहे, पण रियाबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. तेवढ्यात मागून आवाज आला, आम्हाला रियाबद्दल सगळं माहिती आहे. आणि पूनमने मागे वळून पाहिले. विकास रियाचा हात धरून तिच्या मागे उभा होता. हे पाहून पूनम रागावली. तेवढ्यात सावित्रीजी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या. तिच्या चेहऱ्यावरून कळत होते की ती किती आनंदी आहे. आईचा आनंद पाहून रियालाही बरे वाटले. तिने स्वतःशीच विचार केला, बाबा, आज तुम्ही इथे असायला हवे होते. तुम्हाला जसा मुलगा हवा होता अगदी तसाच माणूस मिळाला आहे, पण तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. आज तुम्ही इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. मनोरमाजी म्हणाली, चला, आपल्याला आता लग्नाची तयारी करायला हवी. वेळ निघून गेला आणि 1 महिन्यानंतर रिया तिथे वधू म्हणून उभी राहिली आणि क्षणार्धात त्यांचे लग्न संपन्न झाले. बाजूला उभी असलेली पूनम रागाने पाहत होती, पण आता ती काहीही करू शकत नव्हती. लवकरच निरोप समारंभ सुरू होताच रियाचे डोळे अश्रूंनी भरले. तिने तिच्या आईकडे पाहिले, जी आधीच रडत होती. तेवढ्यात विकास सावित्रीकडे आला आणि म्हणाला, आई, तुम्ही मला काहीही दिले नाही. जर तुम्ही मला जे हवे आहे ते दिले नाही तर मी तुमच्या मुलीचा स्वीकार करणार नाही. हे ऐकून सगळे गुजबुजू लागले. पूनमच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. चांगले झाले, हा मुलगा नक्कीच हुंडा मागत असेल. आता मी बघते तिची स्वप्ने कशी पूर्ण होतात. ती स्वतःशीच बडबडली. पुढच्याच क्षणी विकासने सावित्रीचा हात धरला आणि म्हणाला, मला माझी दुसरी आई म्हणजेच हुंडा म्हणून तुम्ही मला हवे आहात. पूनम निराश झाली. दरम्यान रियाचा चेहरा आनंदाने उजळला. शेवटी विकासने तिची इच्छा पूर्ण केली होती. सावित्री काहीही बोलू शकली नाही. त्याआधी मनोरमाजी पुढे येऊन म्हणाल्या, सावित्रीताई, कृपया आता मला नकार देऊ नका. मलाही एक मैत्रिणीची गरज आहे. हे बोलून ती हसायला लागली. सावित्रीजींना त्यांच्या आग्रहापुढे झुकावे लागले आणि तीही त्यांच्यासोबत गेली. अशा प्रकारे रियाच्या आयुष्यात आता फक्त आनंद होता. दरम्यान पूनम आणि रमेश त्यांना जाताना पाहत राहिले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. जर कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.